मॅडम, आपण व्हेरिएबल्समध्ये डेटा साठवला, पण प्रोग्राम बंद केला की तो सगळा डेटा गायब होतोय. डेटा कायमचा सेव्ह करण्यासाठी काही जुगाड आहे का? हे फाईल हँडलिंग काय भानगड आहे? राहून व्हेरिएबल्समध्ये डेटा फक्त प्रोग्राम चालू असेपर्यंतच असतो. पण जर तुला तो कायमचा साठवायचा असेल तर आपण फाईल हँडलिंग वापरतो. पायथनमध्ये आपण ओपन फंक्शन वापरून कोणतीही टेक्स्ट फाईल उघडू शकतो. यात दोन मुख्य मोड असतात. एक म्हणजे रीड फक्त वाचण्यासाठी आणि दुसरा म्हणजे राईट नवीन माहिती लिहिण्यासाठी. काम झाल्यावर फाईल क्लोज करणं मात्र विसरायचं नाही. रिअल लाईफ उदाहरण. याचं सर्वात सोपं उदाहरण म्हणजे तुझी पर्सनल डायरी. डायरी कपाटातून काढणं म्हणजे ओपन करणं, त्यातलं जुनं वाचणं म्हणजे रीड करणं, नवीन काहीतरी लिहून ठेवणं म्हणजे राईट करणं आणि शेवटी डायरी कपाटात परत ठेवणं म्हणजे क्लोज करणं. पायथनमध्ये पण आपण असंच फाईल्ससोबत खेळतो. आहे ना कडक? आता तुझा डेटा कधीच हरवणार नाही. अशाच मजेदार पद्धतीने कोडिंग शिकण्यासाठी फॉलो करा कोडिंगची मिसळ.